काय वाटतंय कसं आहे राजकारण मंगळवेढ्याचं? मंगळवेढ्याचं राजकारण आहे आता सध्या चालू आमदारनं तर बघतोय असं काही काम तर केली नाही ती. बर पण आता ठरवलंय की आता जे दुसरा हे चालू आमदार सोडून हा दुसरा कुणी आमदार उभा राहू द्या त्यांच्या पाठीशी आम्ही सगळे जाणार आहे. म्हणजे आवताड्याने काय काम केलं नाही ती? आता सध्या तर काम दिसतच नाही ती. बर हा नुसती कागदावरच काम आहे त्यांची. आता एवडा मोठा काहीतरी 3,000 कोटीचा निधी आणलाय म्हणते ती. काय नुसतं कागदावरच आहे. निधी बरं. बिधी काय नाही सगळं नुसतं कागदावर आहे ती. बर सगळं कागदावर आहे. हा ऍक्च्युली काय झालं नाही काम? काय सुद्धा काम झालं नाही बघा. विकास काय झाला नाही? कायच विकास नाही. इकडे नंदीश्वर बोसे बघा रस्ता शेतकऱ्यांना जाता येत नाही एवढी परिस्थिती भयंकर झाली. बर म्हणजे फक्त कागदपत्री आणि नुसत्या हा. आमदारांच्या घोषणा द्या. घोषणा द्या. एवढे केले तेवढे केले. आता जुनोनी बघा जुनीला तुम्ही स्वतः समोर जाऊन बघा बर त्या रस्ता कसा आहे. रस्त्याला जाताना माणसं एखादे कुठलं घरचे एखादं पेशंट कुठलं तर असू द्या काय असू द्या त्या माणसाला जायला म्हणलं हा. एवढी परिस्थिती भयंकर आहे. हा स्वतः तुम्ही जाऊन बघितलं तरी पण त्याला काही अडचण नाही. पण सध्या चालू आमदारांनी सध्या काही काम केलं नाही काय मंगळवेढा काम केलं तालुक्यात. नाही? हा. हा. बर तुम्हाला काय वाटतंय? काय नाही इलेक्शनला दाखवून दिलं त्याला काय असेल त्याला का हो तसंच आहे त्याला असं का बरं? तसंच आहे ते. हा मग कोण वाटतं आमदार कोण व्हावं वाटते मग? आमदार कोण येईल इलेक्शन आलं की समजेल की सगळ्याला आवताड्यांचं काम कसं आहे? विद्यमान आमदार आहेत आम्हाला ते. त्यांचं नाव बी घ्यायचं नाही का बरं? अजिबात विद्यमान आमदार आहेत की हो. असतील आम्हाला काय बर असतील काम केली नाही ती का? काम करू एवढा मोठा बॅनर लावल्यात 3,000 कोटी निधी म्हणतात की. बॅनरबाजी कागदाव सगळं असते जो प्रत्येक बरं. आमदारचं काम असते हा तुमचं कुठलं गाव? मुडवी मुडवी. बर हे सगळा धनगर समाज हा त्यांना मतदान करणार नाही. हा हा म्हणजे धनगर समाज आवताड्यांना मतदान करणार नाही. अजिबात नाही. का बरं? कसले गुन्हे दाखल केलेत? काय गुन्हे? शिरशी गावामध्ये हा कुलाळ कुटुंब थांबा हो मला जळून द्या. हा शिरशी गावामध्ये हा कुलाळ कुटुंब म्हणून आहे धनगर समाजाचं. बर त्या गरीब कुटुंबावर हा बटाणमधून लोक आणून हा त्या समाजावर अन्याय झाला आहे. हा त्यामुळे धनगर समाज अजिबात मतदान करणार नाही. हा हा मग आता आमदार म्हणून मग तुम्ही कोणाला मतदान करणार आहे? आमदार म्हणून अजून आमच्या नेत्याने आमच्या धनगर समाजाचे नेते तानाजीभाऊ खरात यांनी अजून भूमिका जाहीर केलेली नाही. बर ज्यावेळी त्यांनी सांगतील हा. त्यावेळी आम्ही सगळे धनगर समाज एकत्र येऊन आम्ही त्या नेत्याच्या पाठीमागे उभे राहू. म्हणजे सध्या परिस्थितीला मंगळवेढा तालुक्यातील संपूर्ण धनगर समाज हा. हा आमदार आवताडेच्या बाजूने अजिबात नाही. काही 4 लोक अशी सोडलेली काही 4-5 जण आहेत त्यांच्या सोबत बर. नाही असं नाही. हा पण धनगर समाज जे आहे हा इकडला दक्षिण भागातला हा तो समाज त्यांच्या पाठीमागे नाही. आता भगीरथ बालकेंची जनसंवाद यात्रा चालू आहे. काय वाटतं त्याबद्दल? भगीरथ बालकेची भारत नानाचं काम हे पहिल्यापासून चांगलं आहे. बर हा हा. त्यांनी जे कामं जे मंजूर करून आणलेली आहेत हा त्यांनी जे रोडचे म्हणा पाणी प्रश्न म्हणा हा त्या कामावरती यांनी निधी आणायचा हाही निधी आणायचा आणि काम चालू केलं आहे दाखवायचं निधी आणलाय ते निधी आणलाय. हा. पण भगीरथ बालके हा. कागदपत्र घेऊन प्रत्येक गावामध्ये आहे. हा भारत नानाचं काम जे भारत नानाने काम केलंय त्यांच्या सोबत कागद घेऊन सोबत आहे जनतेला दाखवत आहे. हा मग आता आवताडे म्हणतात 3,000 कोटीचा निधी. हा? 3,000 कुठं आहे कोटी. 3,000 निधी कुठं आहे? आमच्या कुपसंगी गावामध्ये फक्त त्यांनी काम दाखवायचं हा हे काय काम झालंय कुठल्या रोडचं काय झालंय कुठल्या ग्रामपंचायत कार्यालय झालं फक्त त्यांच्या लोकांना ग्रामपंचायत कार्यालयाला निधी दिलाय. हा दुसऱ्या समाजातल्या दुसऱ्या विरोधातल्या लोकांना निधी मिळालेला नाही. बर हा समाधान आवताडे हा प्रशांत मालकामुळे हा त्यांच्या आशीर्वादामुळे निवडून आलेला आमदार आहे ते. बर या बारीने त्यांनी निवडून येऊन दाखवावं. हा खाली हा आमच्या नंदीश्वर गावातला एक डांगे म्हणून एक व्यक्ती आहे त्या माणसाला असेच तयार करून त्याला सोडलं असेच आमच्या समाजाविषयी बोलायला. हा हा 2 नंबर माणसं त्यांच्यापाशी पण आहेत वाळू विकणारे त्यांच्यापाशी पण आहेत. त्याला तयार करून आमच्या समाजाच्या नेत्यावर त्यांना बोलायला सोडले त्या लोकांनी. हा असं अजिबात आमचा धनगर समाज खपवून घेणार नाही. हा हा म्हणजे एकंदरीत मंगळवेढ्याचा पूर्ण धनगर समाज आमच्या धनगर समाजा नेत्याला दाबण्याचं काम चालू केलं आहे. भारत नाना असं करत नव्हते. हा असं काम त्याने करत नव्हते आणि डायरेक्ट प्रत्येक गावात टार्गेट करून विरोधातल्या लोकांना अडकवण्याचं काम चालू केलंय. कुठलेही 2 नंबर धंदा असू द्या त्यांच्या लोकांचे 2 नंबर धंदे सगळ्यांचे चालू आहेत. हा तुम्हाला अपेक्षा काय आहे? मागणी काय आहे?
अपेक्षाच काय, अपेक्षा काय, समाधान अवताडे हा निवडून जनता ठरवेल ना. आता काय सगळ्या प्रत्येक गावात त्यांनी विरोध दाखवलाय. गावात 2 पार्ट्या तयार केल्या आहेत त्यांनी. बर हा आमदार कसा असावा वाटतं आमदार? अहो कसा असो काय, दामाजी कारखाना गेला ना तुमच्या हातून. हा का गेला त्या आमदारच्या हातून दामाजी कारखाना? म्हणजे आता- का त्या पगारी दिला नाही त्या माणसाच्या गरीब लोकांच्या 8-8, 10-10 महिन्यांच्या पगारी त्या लोकांच्या राहिल्या उपोषणाला बसायची वेळ आली कारखान्या पुढे. का राहिली उपोषणाला बसली लोक ती? तुमच्या आमदारने काम केलं ना, ती लोक का तिथे बसली उपोषणाला? मला ते तुम्ही सांगा. का कारखाना गेला तुमच्या हातून? हा कारखाना जसा गेला तसा आमचा धनगर समाज आणि धनगर समाजाचा नेता आमदारकी घालवल्याशिवाय काही बसणार नाही. आमच्या धनगर समाजावर अन्याय केलाय, तुम्हाला हे पण सांगतो चालू आमदारांना. अजिबात कुठला दक्षिण भाग असू द्या, मंगळवेढा सिटी असू द्या, मंगळवेढा सिटीत आमचा समाज कमी आहे, पण ग्रामीण भागामध्ये आमचा समाज ज्यादा आहे. त्या समाजावरती अन्याय करता कामा नये. सध्याचं आमदाराचं काम कसं आहे? आमदाराचं काम आपलं काय एवढं म्हणजे असं म्हणजे आहे सामान्य पण कसा विषय माहित आहे का? सर्वात महत्वाचा विषय असा आहे, एक जात धरायची एक जात सोडायची असं करू नये असं आम्हाला वाटतं. मग काय केलं असं आमदाराने, असं काय केलं तुम्हाला असं वाटतंय? असं आमचं जे आरक्षण विषय आमचं चाललेला आहे धनगर समाजाचं पूर्ण आरक्षण, त्याच्यासाठी थोडस त्यांनी तिथं आम्ही त्यांना हक्कानं मतदान केलेलं आहे आणि त्यांच्या मागे आम्ही आहे, पण त्यांनी पण तसं पुढे त्यांच्या पाठपुरावा वगैरे करावा. पाठपुरावा करावा आणि आमच्या पूर्ण समाजासाठी थोडस लक्ष घालावं. वैयक्तिक म्हणजे आपल्या मंगळवेढा तालुक्यात आमदाराचं काम कसं आहे? सामाजिक काम तसं आहे, बरं आहे, पण थोडस कसं होतंय ह्या वेळेस मग तुम्ही मतदान कोणाला करणार आहे? आगामी निवडणुकीत मतदान कोणाला करणार आहे? आम्ही आमच्या पूर्ण समाजाने ठरवलेलं आहे की आमचं कसं झालेलं माहिती आहे का? आमचं आजपर्यंत आम्ही कुणी म्हणजे असं तरुण पिढी जी आहे पूर्णपणे असं सोशल मीडिया, मोबाईल, व्हॉट्सअप सगळं आमचे ग्रुप आहेत. बरं, त्यामुळे असा आहे की आमचा कुठलाही या तालुक्यात अख्ख्या कुठल्या पंढरपूर तालुका असू द्या, मंगळवेढा असू द्या, सगळीकडे कुठली बातमी आमची कुठेही समजते आम्हाला, कुठली कुठे काय होऊ द्या. त्यामुळे आम्ही काय केलंय तर आम्ही आमच्या नेत्याचं ऐकणे, त्याच्यानंतर काय असेल ते नेता निर्णय घेईल. आमचे तानाजी भाऊ खरात आहेत, त्यांनी काय सांगतील त्याच्या पद्धतीने आमचं होईल. कारण आम्ही ह्या लोकांच्या मागे जाऊन बघितलंय. आज आम्ही असू द्या, आमचे वडील आजोबा पासून बघितलेलं आहे आणि असं चाललेलंच आहे. त्यामुळे आम्ही आता ठरवलेलं आहे की आमचा माणूस कोणीतरी, कारण 50 लाख लोकसंख्येचे जर 25 आमदार आमच्या विषयी राजीनामा देत असतील विधानसभेत आणि आमचा 2-2.5 कोटी लोकसंख्या असून आमची जर एक आमदारच असेल विधानसभेत, तर आम्हाला पण त्या गोष्टी विचार केला पाहिजे आम्ही, असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही आमच्या समाजाशी एकनिष्ठ राहणार आहे आणि आमच्या समाजाचं म्हणजे यावेळेस मंगळवेढाचा जो समाज सांगेल त्याला तुम्ही मतदान करणार आहे, जो समाज सांगेल तोच माणूस आमदार होणार आहे. म्हणजे धनगर समाजामध्ये आता एकी झालेली आहे आणि त्यानुसार यंदाच्या निवडणुकीमध्ये ही एकी तुम्हाला स्पष्टपणे असणार आहे. मंगळवेढा तालुक्याचे चालू आमदार समाधानदादा अवताडे परवा आमच्या मोडवी गावामध्ये समाजाविषयी मराठा समाज आणि धनगर समाज या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं. आमचा नेता श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी भाऊ खरात मराठा समाजाविषयी कधीच असं म्हणजे असा जातीवाद कधी केला नाही. प्रत्येक समाजाला सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे. त्या समाजाला, आमच्या समाजाच्या नेत्याला त्यांनी दाबण्याचं काम चालू केलंय. तुम्ही जातीमध्ये तेढ निर्माण करून काहीतरी करून मंगळवेढ्यामधील मराठा समाजाला चुकीचा मेसेज देऊन मोडवी गावामध्ये नेऊन तर चुकीची मराठा समाजाच्या लोकांनी भाषणं केली. काही लोक काय बोलले ते सगळ्यांच्या लक्षात आहे, पण हे असं अगोदर कधी झालं नाही पाठीमाग, आताच का झालं हे? आमच्या समाजावर, आमच्या समाजाच्या नेत्याला टार्गेट करायचं नाही. तुम्ही तुमची स्वतः किती पण ताकद दाखवा, का तुमचा दामाजी कारखाना तुमच्या हातून गेला, चालू आमदार आहे तुम्ही,
काय त्या लोकांना त्या 100-200 लोकांना तुम्ही पगार केले नाही त्या कारखान्याचे भंगार पण तुम्ही विकले का नाही? भंगार सुद्धा गेले त्या कारखान्याचे निघून. आणि तुम्ही दक्षिण भागामध्ये आता सर्व निधी आणला कुणाला निधी दिला? विरोधी पार्टीला निधी मिळालाच नाही. आमच्या कुपसंगी गावामध्ये तर काय काम केलं त्यांनी दाखवायचं.